सरकारने परत ते नाकारली. 15 साली 2014ला ही फाईल जी आहे ह्या 2014च्या सुमारास ह्याच्यावर TDR मिळावा, ही विकत तर घेता येणार नाही कारण परिवहन विभागासाठी राखीव आहे, ही जमीन आमची आहे असं दाखवून ह्या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली. फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली. दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो, त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला. एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला. माझं पत्र आहे एकनाथराव खडसे म्हणून, की सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे. आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली. पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही, त्या कालखंडातही झाली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी, त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला, विधानसभेमध्ये मांडला. आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचे आदेश दिले की ठीक आहे आम्ही याची चौकशी करतो. फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी त्याची चौकशी सुरू करायचे आदेश दिले. दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता, माझ्याकडे आलेली फाईल होती या TDRच्या संदर्भामध्ये. आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते. म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की ही जमीन आपली आहे, ह्या जमीन कोणाला देता कामा नये. मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला. म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये ही 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली. हे असताना मग हे चुकीचं आहे. म्हणून मी कृषी मंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हती. म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची FIR ची प्रत माझ्याकडे आहे, म्हणजे त्यावेळी गुन्हाच दाखल झाला. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीतीने बनावट कागदपत्र केले आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की 1/2/2015 हा गुन्हा दाखल करण्यात आला, 1/2/15 आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले त्यांचे म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, जयश्री संजय एकबोटे, प्रशांत वाघमारे, नगर अभियंता पुणे, मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे. गुन्ह्याचा तपशिलाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली. आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत, सेम गुन्हा आहे. 2015ला जो गुन्हा दाखल केला
त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे. ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली. म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता. त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याने प्रत्यक्ष ते घेतलेली नव्हती. परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला. एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात. आता मूळ असं आहे की याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण 2015 नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल. परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये हे कंपनी थांबली नाही. हे गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही. त्या ठिकाणी त्यांनी आपले उपद्व्याप सुरूच ठेवले. मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही आम्ही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली. सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये 2019 ला सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर त्या मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं. त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मूव्ह केली. मूव्ह करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते. 2013 साली बाळासाहेब थोरातांची फाईल रिजेक्ट केली होती. 2016च्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे युबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली तरी ते त्यांनी रिजेक्ट केली. म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्व्याप हे केले. प्रश्न आता याच्यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. 2015ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला तो सेम गुन्हा आहे. याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे. त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण 2 घडले, परवाचं प्रकरण आणि आजचं प्रकरण घडलंच नसतं. पण त्या कालखंडामध्ये या गावंड्याला कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटकही झाली नाही, या प्रकरणाची चौकशी झाली नाही. नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष DCPला आणि तिथल्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे. मी 3 वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो, पण ते याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोलवी त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही. आत्ता प्रश्न असा आहे की जर त्या कालखंडामध्ये कारवाई झाली असती तर जे प्रकरण आहे ते आणि आत्ताचं आज प्रकरण मी सांगतोय हे घडलंच नसतं. नंतर त्याच्यात काय आहे की पुढे या लोकांनी ही जमीन खरेदी करत असताना पुढच्या कालखंडातला हा विषय की हे सगळं करत असताना ह्यांना यश आलं नाही. सरकारच्या माध्यमातून यश आले नाही. सरकारने ह्यांना सहकार्य केलं नाही. दरम्यान ही फाईल जी आहे मधल्या कालखंडामध्ये सरकारकडे मला वाटतं महसूल मंत्री कोण होता मला आठवत नाही, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला स्टेटस को दिला. स्टेटस को म्हणजे आहे ती स्थिती कायम ठेवावी. आहे स्थिती काय होती, ही जमीन सरकारी जमीन आहे अशा स्वरूपाची ते आहे ती स्थिती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आली. आता यानंतरही हा जो हेमंत गावंडे आणि हे जे ग्रुप आहे म्हणजे ज्याला मी म्हणतो की ती काय महिलेचं नाव त्या शीतल केशनचंद तेजवानी, हा ग्रुप आहे यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली या विध्वंस कंपनीकडनं. ह्यांनी त्या ठिकाणी हेमंत गावंडेने आधी त्याची कोणती विजन की काय ती कंपनी होती त्याच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी केली होती. नंतर तीच पॉवर ऑफ अटर्नी ह्यांनी या तेजवानीच्या नावानं करून घेतली, तेजवानी ग्रुपच्या नावानं करून घेतली. आता ह्या ग्रुपच्या नावानं हे करत असताना त्यांनी परत तहसीलदार येवले म्हणून ज्या ठिकाणी आहेत खडकपाड्याला, त्या खडकपाड्याच्या तहसीलदारकडे अपील केलं
की हे आमचे पवार पॅटर्नने आम्ही याचं कुळ आहोत आणि हे आम्हाला कुळ म्हणून आम्हाला ही जमीन परत देण्यात यावी. येवले नावाच्या तहसीलदारने त्याची वास्तविक बदली जी झाली होती ती 2024ला झाली. म्हणजे निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली. आता ह्या प्रकरणाचे तुम्ही क्रोनॉलॉजी पहा. सरकारकडे न्याय मिळाला नाही, माझ्याकडे आले, मी दिला नाही, थोरात साहेबांकडे गेले, थोरात साहेबांनी दिला नाही. म्हणजे न्याय मिळाला म्हणजे सरकारीच जमीन आहे ना, तुमची कशी होऊ शकेल? पण सरकारने सरकारची जमीन ठेवण्याच्या ह्याच्यात केला. मी स्वतः ही जमीन संरक्षित करण्याचा प्रयत्न केला, मी स्पष्टपणे केली. म्हणून माझ्या विरुद्ध त्यांनी ह्या सगळ्या तक्रारी आणि हे जे सगळं प्रकरण घडलं भोसरीच्या प्रकरणात, त्याचं मूळ जे आहे ते याच्यामध्ये मूळ आहे. कारण ह्यांना कुणालाही मी थारा दिला नाही, नंतरच्या कालखंडामध्ये कुणीही थारा दिला नाही. म्हणून ह्यांनी या ठिकाणी मग पद्धतशीरपणे या 2024ला मला संशय आहे की मुद्दामहून या येवले नावाच्या तहसीलदारची कुणीतरी बदली करून आणली. आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे ही आमची जमीन आहे, आम्ही कुळ आहोत आणि ती जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला. शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका भागामध्ये कुळ लागतच नाही, कायद्यानंच कुळ नसतं. तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे तरी सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी 12/2/2024 रोजी आणि 1/7/2025 रोजीच्या दरम्यान आपले अधिकार पदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948चा अंमल महानगरपालिका क्षेत्र लागू नसतानाही मौजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर 62 चे 4 हेक्टर 97 आर हेक्टर 38 आर एकूण क्षेत्र 5 हेक्टर 35 आर तोडखराब सहित हे 83 पासून ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याचे म्हणजे शासनाच्या ताब्यात वहिवाटीत असताना सुद्धा सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी खात्याकडे म्हणजे शासनाच्या आपल्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंदिरा मेमरीज प्लॉट नंबर 1 बाणेर या सर्वांनी ती लावून घेतली. याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली आहे नियम बाह्य या तहसीलदारने त्या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे. आता जो एक तहसीलदार आहे मामूली, एक तर त्याला मुळामध्ये अधिकार नव्हता, पण त्याने एक कलम शोधून त्या ठिकाणी केलं. प्रश्न आता कालच्या संदर्भामध्ये असा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये की एकतर ह्याला कुळ कायदा शहरामध्ये लागू नाही, तहसीलदारने त्याचा आधार घेऊन ही जमीन त्याच्या मालकीची करून टाकली. ही सरकारी जमीन आहे, ती त्याच्या मालकीची केलेली आहे आणि ह्यामधून त्यांनी ती जमीन ट्रान्सफर करून घेतली. आता ह्यामध्ये जी आणखी एक शेवटचं नाव दिसतं आहे ते दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील अशा स्वरूपाचं नाव आहे. हे नाव जे आहे ते परवाचा जो किस्सा आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामधलंच नाव आहे, जे अजितदादा पवारांच्या नातेवाईकाचं नाव आहे. म्हणजे तीच अमेडा कंपनी जी आहे ते अमेडा कंपनी आणि ह्या कंपनीचं त्याच्यामध्ये साम्य दिसत आहे. एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये तहसीलदारने हे प्रकरण केलं. ह्या तहसीलदारला निलंबित 2 महिन्याआधी केलेलं होतं. म्हणजे काल जे सांगण्यात आलं की या तहसीलदारांना निलंबित करण्यात येत आहे, 2 महिन्यापूर्वी ही फाईल महसूल मंत्र्याकडे निलंबनासाठी कृषी विभागाने पाठवलेली होती. ज्यावेळेस हिअरिंग झालं या तहसीलदारकडे, त्या हिअरिंगच्या वेळेस आपल्या कृषी विभागाने त्या हिअरिंगच्या वेळेस सांगितलं, कारण कृषी विभागाला नोटीस आली होती. त्यावेळेस हिअरिंगच्या वेळेस याने सांगितलं होतं की ही जमीन आपली आहे, आमचीच मालकाची जमीन आहे, ह्याला सरकारचा स्टेटस को आहे. सरकारचा स्टेटस को असताना ही जमीन तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्याला देऊ शकत नाही, हे निदर्शनास आणून दिलं होतं. हे निदर्शनास आणून दिलं असताना ह्याच केसच्या संदर्भातला सारा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये पाठवण्यात आला. त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महसूल विभागाकडे याच्यावर कारवाई करावी, तहसीलदारवर निलंबनाची
म्हणून ते 3 महिन्यापूर्वी फाईल मंत्रालयामध्ये पाठवण्यात आली. आता 3 महिन्यापूर्वी या येवले नावाच्या तहसीलदाराची फाईल की याला या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं असताना सुद्धा ती फाईल मंत्रालयामध्ये प्रलंबित राहण्याचं कारण काय? महसूल विभागाकडे ही फाईल प्रलंबित राहण्याचं कारण काय? जर ह्याला 2 महिन्यापूर्वी या येवलेला निलंबित केलं असतं तर हा व्यवहार परवा जो झाला तो झाला नसता, किंवा तो आधी झाला तोही झाला नसता. म्हणजे आधीची जमीन बोपोडीची या आपल्या जे परवाची जमीन आंबेडाने घेतलेली जमीन जी आहे, जी बॉटॅनिकल गार्डनसाठी घेतलेली जमीन आहे, तीही जमिनीचा व्यवहार झाला नसता आणि या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचाही व्यवहार झाला नसता, कारण हा तहसीलदार सस्पेंड झालेला असता. आता या ठिकाणी असं आहे की ह्या तहसीलदारने या ठिकाणी ही कारवाई केली. ह्याच्यामध्ये सारेचे सारे जे क्रिमिनल आहेत ते हेमंत गावंडे वगैरे सहित आहे. ही तेजवानी, शीतल तेजवानी नावाची जी आहे तिने अनेकांना त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहे. परंतु कोणीतरी ह्याला पाठीचं घालत आहे. मूळ प्रश्न असा आहे की महसूल विभागाने याला निलंबित का केलं नाही? निलंबित न करता याच्या पाठीशी असं कोण आहे? एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही. हाच तहसीलदार आहे की ज्याच्याकडे दोन्ही प्रकरण आहे. म्हणजे परवाचंही प्रकरण जे आहे बॉटॅनिकल गार्डनचं तेही याच तहसीलदारकडे आहे. आजचं प्रकरण जे मी सांगतोय तेही यांच्याकडे आहे. दुय्यम निबंधक जो आहे खरेदी विक्री करणारा तो याच ठिकाणचा आहे. अशा ठिकाणी या तहसीलदारला मुद्दामून त्या ठिकाणी आणण्यात तर आला नाही ना. हा विषय काही साधा सोपा नाही. या सरकारी जमिनीचा विषय आहे आणि सरकारी जमीन हे करूनच दिली आहे. म्हणजे आता राहिलंच काहीच नाहीये. हा व्यवहार आता बिना पैशाचा व्यवहार आहे. आम्ही खोटे नाट्या कागद करून आमची मालकी असं दाखवून केल्याचा व्यवहार आहे. 1500 कोटी रुपये याची किंमत आहे. अशा स्वरूपामध्ये यामधून जी काही कार्यवाही आहे ती सरकारने केली पाहिजे. जी आहे याच्यामध्ये जे बिल्डर्स याच्यामध्ये आहे, जे ठरवून नावं FIR ची कॉपी माझ्याकडे आहे. आजच्या जो काल FIR झाला त्या FIR मध्ये समजा जे कलम लावलेले आहेत त्या कलमांची आणि FIR च्या संदर्भामध्ये जे नावं ह्याच्यात दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे विध्वंस वगैरे नावं देत असताना दिग्विजय सिंग, अमरसिंग पाटील, वडील का नाम अमरसिंग पाटील वगैरे जे आहे हे परवाच्या त्या जी कंपनी होती अमेडा त्या कंपनीचे पार्टनर होते आणि आजही दिग्विजय सिंग त्या अमेडा कंपनीचेच पार्टनर म्हणून या ठिकाणी त्यांनी जमीन ह्यांच्याकडनं खरेदी केली. म्हणजे प्रश्न असा आहे की इतक्या लवकरामध्ये म्हणजे ती हेमंत गावंडे वगैरे या कंपनीने त्यांच्या नावावर लावली. तीच कंपनी लगेच या अमेडा कंपनी जी आहे अमेडा कंपनीच्या साठी याचा व्यवहार होऊ नाही गेला. म्हणजे सरकारी जमीन परस्पर विकण्याचा व्यवहार या ठिकाणी जो पार पडलेला आहे, तर ही सरकारी जमीन या ठिकाणी जी घेतलेली आहे याची पूर्ण चौकशी करण्याच्या आधी मी कालही सांगितलं त्याप्रमाणे की एवढी हिंमत तहसीलदार करू शकत नाही, दुय्यम करू शकत नाही. या तहसीलदारला ताबडतोब अटक केली पाहिजे. चौकशी होईल. तहसीलदारला अटक करून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. तो नावं सांगेल धडाधड की मला कोणी आणलं, काय आणलं, कोणाच्या सूचनेनुसार. सरकारी जमिनी अशा स्वरूपाचे हडप करण्याचे अनेक प्रकार पुणे शहरामध्ये आहे. अजूनही 5-6 प्रकरणं माझ्याकडे आहेत या संदर्भामध्ये, जे त्या कालखंडामध्ये प्रलंबित प्रकरण आहे. त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस, मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. आता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे आणि हे प्रकरण त्यांनीच विधानसभेमध्ये माझ्या मदतीने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की या संदर्भामध्ये संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. हा व्यवहार रद्द झाला पाहिजे, ताबडतोब व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ह्याच्या माध्यमातून जे काही असतील त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही केली पाहिजे. एक की या संदर्भात 2015ला जर आम्ही FIR दाखल केलेला आहे तर त्या 2015च्या FIR नुसार त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विलंब कुणी लावला? तो विलंब झाला म्हणजे अजूनही कारवाई झाली नाही. 2015च्या FIRच्या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत त्या हेमंत गावंडेंवर कारवाई झाली नाही. ती जर झाली असते ते सगळे प्रकरण झाले नसते.
कोणत्याच प्रकरण समोर आलं नसतं, एवढ्या जमिनी आपल्या त्या ठिकाणी वाचल्या असत्या. त्यामुळे 2015ला आम्ही जो FIR दाखल केला, त्या FIRची चौकशी का करण्यास उशीर का केला, कारवाई करण्यात एवढे वर्ष कोणी लावले, हा एक भाग. कारण त्याला मोकाट रान सुटलं. आणि दुसरं, सरकारी जमिनी वारंवार पुणे शहरामध्ये अशा रीतीने हडप करण्याचे जे प्रयत्न चालू आहे, तर या ठिकाणी सरकार काही प्रतिबंध घालणार आहे की नाही, याची ताबडतोब चौकशी करावी. मोठ्या प्रमाणामध्ये सरकार चौकशी करेल. चौकशी रेकॉर्डवरच आहे, त्यामुळे चौकशी करण्यासाठी फार विलंब लागू नये. पण यामध्ये जे अधिकारी आहेत, ज्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी दोषी आहेत, ह्याच्यामध्ये जे रेव्हेन्यूचे अधिकारी दोषी आहेत, यांच्या विरुद्धही ताबडतोब कारवाई करावी. आणि जर याच्यामध्ये ही दिग्विजय सिंग यांची ही असेल, तर नेमकं ह्याचा कुणाशी संबंध आहे, कोण राजकीय व्यक्ती ह्याच्या संबंध पाठीशी आहे, कुण्या राजकीय व्यक्तीच्या संरक्षणामुळे सगळं झालं आहे, हे जनतेसमोर आलं पाहिजे.